मतदानादरम्यान फुरसुंगीमध्ये गोंधळ झालाय। उमेदवार वारंवार बूथमध्ये जात असल्याने हा गोंधळ झालाय। फुरसुंगीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हा गोंधळ निर्माण झालाय। मतदानादरम्यान या ठिकाणी गोंधळ झाल्याची माहिती। उमेदवार वारंवार बूथमध्ये जात असल्याने हा गोंधळ निर्माण झालाय। मतदान केंद्रावर या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त, मतदारांची संख्या सुद्धा या ठिकाणी वाढताना पाहायला मिळते। मतदान करण्यासाठी उत्सुकता, मात्र याच दरम्यान उमेदवार वारंवार बूथमध्ये येत असल्याने गोंधळ निर्माण झालेला आहे। पोलिसांसोबत सुद्धा या ठिकाणी बाचाबाची झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहे। चंद्रशेखर, या ठिकाणी हा गोंधळ निर्माण झालेला आहे। उमेदवार वारंवार या ठिकाणी बूथमध्ये येत असल्याने हा गोंधळ झालाय। काय अधिकचे अपडेट्स? नीलम, मी सध्या पुण्यातील फुरसुंगी या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की नगर परिषदेचं सध्या मतदान सुरू आहे आणि या मतदानादरम्यान जे आहे ते गोंधळाची परिस्थिती वारंवार या ठिकाणी घडत आहे। नेमकं या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांच्याशी बातचीत करूया, त्यांच्यासोबत नेमकं काय झालं, काय सांगाल? काही वेळापूर्वी जो वाद झाला तो वाद नेमका काय होता? सकाळपासून निवडणूक आयोगाच्या आणि पोलिसांच्या सर्व गाईडलाईन आम्ही या ठिकाणी पाळतोय। हे सगळं पाळत असताना काही उमेदवार जाणून बुजून बोगस मतदार करायचा प्रयत्न त्यांचा वाटायला लागलाय आणि मग आता 2-2 तासाच्या फरकाने जर आम्ही एकही उमेदवार आज जात नाही, काही उमेदवार जाणून बुजून आज जातात आणि त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना आज ठेवले, त्यांचं मतदान पण नाही। काही युवक मित्र आहेत त्यांच्याच कुटुंबातले, त्यांचं मतदान आता तुम्ही जाऊन बघू शकता। मी तुम्हाला एखाद्याला पकडून देतो। आता ही विचारपूस करायला आतमध्ये गेलो मी, गैरप्रकार काही चाललाय म्हणून। तर मग एक जागरूक उमेदवार म्हणून लक्ष द्यायचं नाही का चुकीच्या चाललेल्या गोष्टींवर? काय म्हणणं आहे तुमचं? आपण बघू शकतो की नीलम, अशा पद्धतीने हा सगळा प्रकार जो तो सुरू आहे आणि या फुरसुंगीतील जिल्हा परिषद जे न्यू इंग्लिश स्कूल आहे त्या ठिकाणचा सगळा धक्कादायक प्रकार आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, परंतु या ठिकाणी उमेदवार जे आहेत किंवा त्यांचे नातेवाईक जे आहेत ते वारंवार बूथमध्ये जात आहेत। त्या ठिकाणी काहीतरी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जो आहे या उमेदवारांनी केलेला आहे। परंतु एकंदरीत जर पाहता सकाळपासून जी आहे ती फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेसाठी जे मतदान सुरू आहे त्या मतदानादरम्यान अनेक अशा ज्या घटना आपल्याला समोर येताना दिसत आहेत। नीलम, आपण दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।